नमस्कार सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेबल फॅनसाठी कवर कसं शिवायचं ते दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने, याच्यासाठी जास्त वेळही नाही आणि जास्त कटकटही नाही। जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर अगदी हाताने देखील तुम्ही हे कवर शिवू शकता। अगोदरच्या व्हिडिओमध्ये टीव्हीसाठी अगदी 5 मिनिटात आणि एकदम सोप्या पद्धतीने कवर कसं शिवायचं हा व्हिडिओ मी टाकला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा मला खूप प्रतिसाद मिळाला। तर आता मी तुम्हाला फॅनचं कवर कसं शिवायचं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, जास्त काही तामझाम नाही त्याला। तर थंडीच्या दिवसामध्ये फॅन असेच पडून राहतात, त्यांचा काही जास्त वापर होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ असते। तर त्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीने कवर कसं बनवायचं ते बघूया। याच्यासाठीही काही जास्त मेजरमेंट घ्यायची गरज नाही। पहिल्यांदा आपल्याला हा जो राऊंड आहे तो राऊंड किती ते बघायचं। तर इथे 19 इंच एवढा आहे। आता तसं घेतलं तर 19 येणार, असं घेतलं तर 19च येणार। तर 19 आहे, या 19 मध्ये आपल्याला 3 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे किती होणार 22 इंच होणार। लक्षात राहत नसेल तर एका कागदावरती आपण लिहून ठेवूया, 19 + 3 22। दुसरी मेजरमेंट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे मागच्या साईडची। हा जो राऊंड आहे त्याची वेगळी मेजरमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याला वेगळा कपडा कट करावा लागेल आणि हा जो मागचा भाग आहे त्याच्यासाठी वेगळा कपडा कट करावा लागेल। तर मागच्या भागाची आपण फक्त ही रुंदी घेऊया किती आहे ती। तर मागच्या भागाची रुंदी आहे 7 इंच, याच्यामध्ये पण आपल्याला 3 इंच प्लस करायचं आहे। 7 × 3 = 10, म्हणजे मागच्या भागाची 10 आली आणि राऊंडची 22 आली। तर या दोन मेजरमेंट आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला लागणार आहे। तर पहिल्यांदा याच्यावरनं आपण कशा पद्धतीने कवर कट करतोय ते बघूया आणि त्यानंतर मग मी पुढचं तुम्हाला दाखवते। तर आता इथे जी मेजरमेंट घेतली होती त्या मेजरमेंटमध्ये मी हा कपडा कट करून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर जो राऊंड होता त्याची जी मेजरमेंट घेतली त्याच्यामध्ये हा कपडा कट केला। आपला जो राऊंड होता तो 19 इंच होता, प्लस 3 इंच म्हणजे 22 इंचाचा मी ते कपडा कट करून घेतला आहे। दोन्ही साईडने 22 इंच आहे। आता आपल्याला याला 4 फोल्ड करायचं आहे। बघू शकता, पहिल्यांदा एक अशी घडी घातली, बरोबर कोणावरती कोण ठेवून घ्यायचं। त्यानंतर परत एकदा अशी एक घडी घातली आणि याचा एक चौकोन बनवून घेतला। त्यानंतर आपल्याला 22चा अर्धा किती होतं 11, तर 11 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। बंद बाजू जी आहे तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर त्या कॉर्नरवरती मी टेप ठेवली आणि सगळ्या साईडने 11 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं आहे आणि तिथे आपल्याला एक राऊंड शेप द्यायचा आहे। तर मी आता इथे पेनाचाच वापर केलेला आहे, चॉकचाही वापर करू शकता। तर इथे राऊंड शेप दिला की त्या राऊंड शेपवरती आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे, वरचा पार्ट आहे, तो आपल्याला काही वापरत नाही। तर बघू शकता, बरोबर आपल्याला 22 इंचाचा इथे राऊंड मिळालेला आहे, त्याच्यासाठी आपण तसं कट केलं। आता ही आपण जी पहिली मेजरमेंट घेतली ती झाली। आता आपल्याला दुसरी मेजरमेंट घ्यायची आहे। त्यासाठी या राऊंडला मी एका ठिकाणी पेनाने मार्क केलं, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण मेजरमेंट घ्यायला तिथून सुरुवात केलेली आहे। तर हा राऊंड पूर्ण किती इंचाचा आहे ते बघायचं। तर इथपर्यंत माझी टेप संपली, म्हणजे 60 इंचाची ही टेप असते, त्याच्या पुढे मी माप घेतलेलं आहे, म्हणजे 68 इंच 68 इंच एवढी आपल्याला इथे एक पट्टी लागणार आहे। तर माझं हे जे कापड आहे ते मला कमी पडलं आहे, तर ही जी पट्टी आहे ती मला 65 इंच एवढी मिळालेली आहे। त्याच्यापुढे 3 इंच मला दुसरी जोडावी लागणार आहे। जर तुमची झालीच तर काही प्रॉब्लेम नाही, कमी पडत असेल तर जोडू शकता। तर ही आता 65 झाली, तर 3 इंचाची मी दुसरी पट्टी इथे कट करून घेतलेली आहे, जेणेकरून मी ती त्याला जोडेन। आता ही झाली आपली लांबी झाली 68 इंच, जी आपण पूर्ण राऊंडवरून काढली। आता याची रुंदी किती आहे ते बघायचं। तर आपण जी दुसरी मेजरमेंट घेतली होती फॅनच्या मागच्या साईडची ती होती 7, त्याच्यामध्ये 3 इंच आपण प्लस केले म्हणजे 10, तर याची जी रुंदी आहे ती 10 इंच एवढी आहे। तर ज्या आपण 2 मेजरमेंट कट केल्या त्याच्यामध्ये 2 आपण वेगवेगळे कपडे कट करून घेतले। आता तिसरं म्हणजे इथे एक आपल्याला अशी स्ट्रीप लागणार आहे, म्हणजे दोरी टाईप आपल्याला लागणार आहे फॅनमध्ये घालण्यासाठी। तर तिला देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। आता त्याची जी लांबी आहे ती तुम्ही 70-71 एवढी ठेवू शकता। 68 आपला राऊंड येतो, त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा हिला ठेवायचं। तर आता आपण शिलाई बघूया।
तर सगळ्यात अगोदर आपण 2 प्रकारचे कपडे कट करून घेतले. एक म्हणजे राऊंड आणि दुसरा म्हणजे लांब, जो 68 इंच ज्याची लांबी आहे तसा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला तो घ्यायचा आहे. त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तसंच. तर स्टार्टिंगला मी शिलाई पक्की करून घेते, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही. तर हे आपल्याला यासाठी करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला दोरी घालायचं आहे. त्यासाठी आपल्याला तसं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर एकाच साईडने मी फोल्ड करून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे राऊंड कट करून घेतला आहे तो राऊंड घ्यायचा आणि त्या राऊंडला अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हा जो दुसरा कपडा आहे, म्हणजे लांबीचा जो कपडा आपण 68 लांबीचा जो कपडा घेतला होता तो त्याला पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे गोलाकार. तर जी आपण पहिल्यांदा पॅक साईड केली ती साईड मी वरच्या साईडला ठेवली आणि दुसऱ्या साईडने आपल्याला याला पूर्ण गोलाकार असं शिवून घ्यायचं आहे. तर आता मी जी शिलाई मारते ती जी साईड आहे ती आतमध्ये जाणार आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे आणि याला मशीन हळूहळू थांबवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता मी पूर्ण राऊंडला हा कपडा मी जोडून घेतलेला आहे. तर आता मी जिथे बाण दाखवलं आहे तिथे थोडंसं ओपन दिसतं आहे. तिथे असं झालं की मी माझं बरोबर मेजरमेंटमध्येच घेतलं होतं, पण माझं लहान मुलगा आहे तर त्याने काय केलं, मी ते तिथेच ठेवलं होतं आणि त्याने तिथे कैची त्याच्यामुळे 3-4 इंच एवढा तिथला तुकडा कटच झाला. मी त्याला परत काही दुसरा तुकडा जॉईन केला नाही. म्हटलं असू दे, फॅनला लावल्यावरती ते आतमधल्या साईडला जाणार होतं. त्यानंतर आपण जी दोरी तयार करून घेतली होती ती आपल्याला, जी दोरीसाठी आपण जी शिलाई मारून घेतली होती स्टार्टिंगला, तिथे आपल्याला ती घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने. बघू शकता. तर अशा पद्धतीने मी ही दोरी घातलेली आहे. आता फॅनला कसं घालायचं ते दाखवते. तर आता हे कवर आपलं रेडी झालेलं आहे. आता हे घालून बघूया. तर सगळ्यात अगोदर असं घालते, जो आपण राऊंड कट केला होता तो बरोबर त्याच्यावरती येईल. हे बघू शकता अशा पद्धतीने होतं हे. त्यानंतर या ज्या 2 दोऱ्या आहेत तर ते असं जवळ करायचं आपण. हे बघू शकता अशा पद्धतीने हे केलेलं आहे. अशा पद्धतीने हे थोडंसं वरती घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या फॅनला बसेल. आता ही जी दोरी आहे कुठे अडकली, ही जी दोरी आहे ती आपण फॅनच्या अशा मागच्या साईडला देखील बांधू शकतो अशा पद्धतीने डबल घेऊन. बघू शकता अशा पद्धतीने मी दोरी बांधलेली आहे. एक्स्ट्राची दोरी असेल तर ती तुम्ही करून टाकू शकता, पण त्याची काही गरज नाही. तर बघू शकता समोरून अगदी व्यवस्थित असं हे कवर झालेलं आहे. वरती करून दाखवते. सोप्या पद्धतीने आपलं हे कवर असं शिवून झालेलं आहे. जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हे कवर हातानेही अगदी आरामात शिवू शकता. त्याच्यासाठी मशीनच पाहिजे असं काही नाही. हातानेही शिवायला गेलं तरी जास्त काही वेळ लागणार नाही. अगदी थोड्या वेळामध्ये हे कवर आपलं शिवून रेडी होतं. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही दाखवण्याची पद्धत? जर तुम्हाला माझी ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.